महाराष्ट्राचा आराध्य दैवत गणरायाचं बुधवारी अमरावती जिल्ह्यात सर्वत्र धूमधडाक्यात भक्तिभावानं आगमन झालं। यासाठी गणेश भक्तांनी जय्यत तयारी देखील केलेली होती। गणरायाच्या आगमनानं जिल्ह्यात सर्वत्र चैतन्याचं वातावरण निर्माण झालंय। गणरायाच्या आगमनानं जिल्ह्यात सर्वत्र चैतन्य आहे। लाडक्या गणरायाचं स्वागत करण्यासाठी शहरातील तसंच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ गेल्या 2-3 महिन्यांपासून दिवस रात्र मेहनत घेत आहेत। देखाव्यांवर लाखो रुपयांचा खर्च केला जातोय। विविध राज्यातून आणण्यात आलेले कारागीर कल्पकतेनं देखावे साकारतायत। आरोग्य, शिक्षण, पर्यावरण यासारख्या विषयांच्या देखाव्यांवर सार्वजनिक गणेश मंडळांचा भर आहे। कोरोनावर मात करून यावर्षी साजरा होत असलेल्या गणेशोत्सवास गणेश मंडळाकडून कोणत्या स्वरूपाच्या जनजागृतीवर भर दिला जातो ते या 10 दिवसात कळेल। लाडक्या गणरायाचं स्वागत करण्यासाठी सर्वत्र उत्साह आणि चैतन्य निर्माण झाला आहे। अमरावतीच्या राणा दाम्पत्यांच्या घरी देखील बुधवारी बाप्पांचं आगमन झालं। ढोल ताशे फुलांची उधळण करत राणा दाम्पत्यानं गणरायाची पूजा अर्चना केली। यावेळी आमदार राणांसोबत संवाद साधत त्यांच्या भावना जाणून घेतल्या आहेत आमचे प्रतिनिधी अरुण जोशी यांनी। अवघ्या महाराष्ट्राचा आराध्य दैवत असलेल्या गणरायाचं आज जिल्ह्याभरात आगमन झालेलं आहे आणि आमदार रवी राणा, खासदार रवी राणा यांच्या घरी सुद्धा गणरायाचं प्राणप्रतिष्ठा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आलेली आहे। आपल्यासोबत आमदार रवी राणा आहेत। भाऊ, काय सांगाल गेल्या 2 वर्षाच्या कार्यकाळात आज गणपती उत्सव यावर्षी मोठ्या प्रमाणात साजरा होता का? अत्यंत सगळ्यांमध्ये एक आतुरता होती, उत्साह होता। दरवर्षीप्रमाणे आमच्या गंगासाहेब निवासमध्ये संपूर्ण कुटुंब गणपती बाप्पाचं आगमनाची वाट पाहते। आज मोठ्या ढोल ताशाच्या याच्यामध्ये फुलाच्या स्वागतामध्ये गणपती बाप्पाचं आगमन झालं आणि 2.5 वर्षामध्ये कोरोनामध्ये सगळेजण आपल्या घरामध्ये गणपती बसवत होते, पण सार्वजनिक मंडळामध्ये गणपती बसत नव्हते। सार्वजनिक मंडळामध्ये सुद्धा पूर्ण महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये उत्साहाचं वातावरण आहे आणि मला असं वाटते दिवाळीसारखं वातावरण आता गणपतीच्या 10 दिवसामध्ये राहणार आहे। आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज मुख्यमंत्री नवीन आहे, एकनाथ शिंदेजी, ज्यांच्या वर्षा बंगल्यावर गणपती बाप्पाचं आगमन झालं। सागर बंगल्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या बंगल्यावर आगमन झालं। मला असं वाटते यावेळेचे गणपती बाप्पा संपूर्ण महाराष्ट्राला पावेल। महाराष्ट्रामध्ये सुख, शांती आणि खऱ्या अर्थानं शेतकरी, शेतमजूर, व्यापारी, मजदूर सगळ्यांच्या घरामध्ये आनंदमय वातावरण, अशा प्रकारचं मजबूत सरकार महाराष्ट्रामध्ये आलेलं आहे। आणि सगळ्यात मोठी म्हणजे गणपतीच्या कार्यक्रमासाठी 12 वाजेपर्यंत मुख्यमंत्र्यांनी, उपमुख्यमंत्र्यांनी वेळ दिली। गरबासाठी मोठ्या प्रमाणात खुलं केलं। असे अनेक हिंदूचे सण आहे किंवा कुठल्याही प्रकारचा सण जो आहे त्याला कुठेतरी बंधनं होते मागच्या सरकारमध्ये, ते बंधनं पूर्णपणे खुले केले। म्हणून मी सरकारचे सुद्धा मनापासून आभार व्यक्त करतो आणि गणपती बाप्पा प्रत्येकाच्या घरातच नाही तर सार्वजनिक मंडळामध्ये सुद्धा खूप उत्साहामध्ये महाराष्ट्रामध्ये आगमन झालेलं आहे आणि सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देऊन गणपती बाप्पाला या ठिकाणी प्रार्थना करतो की महाराष्ट्रामध्ये सुख शांती लाभली। नक्कीच प्रत्येकाच्या घरात सुख समृद्धी नांदो हीच प्रार्थना आमदार रवी राणा यांनी गणपती चरणी केलेली आहे। व्हिडिओ सागरसह अरुण जोशी, UCN न्यूज, अमरावती। एरवी लोकांच्या समस्या सोडवण्यात व्यस्त असलेल्या खासदार नवनीत राणा मात्र गणरायाच्या आगमनाच्या तयारीत बुधवारी व्यस्त होत्या। लाडक्या बाप्पांचं घरी आगमन होण्यापूर्वी खासदार नवनीत राणा यांनी लाडक्या बाप्पांसाठी खास मोदकं तयार केलेत। गेल्या वर्षी कोरोना असल्यानं राणा दाम्पत्यांकडे उत्सव साधेपणानं साजरा करण्यात आला होता, मात्र यंदा पुन्हा एकदा मोठ्या उत्साहात राणा दाम्पत्य गणेशोत्सव साजरा करणार आहे। ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार, मेरे बाप्पा सुपरस्टार, गणपती बाप्पा मोरया, गणपती बाप्पा मोरया। यावेळी बाप्पाचं स्वागत पूर्ण जगामध्ये खूप उत्साहाने सगळे करणार आहेत आणि आपण सुद्धा मोदकची तयारी करतो आहे की जे भोग बाप्पाला लावायचं आहे त्याची तयारी करून
खुश होतात असं सगळे आमचे बुजुर्ग लोक आम्हाला सांगायचे आणि तेच आम्ही ऐकत आलो आहे. म्हणून मोदकची तयारी करत आहे आणि जे मी माझी सासूबाईकडनं शिकली आहे त्यांनी मला असंच शिकवलेलं आणि ते सुद्धा मी प्रयत्न करत आहे. आणि सगळ्यांना भावी भक्तांना गणेश उत्सवची खूप खूप शुभेच्छा आणि खूप जोरात आणि खूप आरत्या मनाचे आणि खूप चांगला प्रसाद चढवायचा आणि खूप चांगलं भोग लावायचं आणि चांगल्या पद्धतीने आपण यावेळी सगळे खूप उत्साहित आहे. कारण 2 वर्षानंतर कोविडच्या नंतर आजचा दिवस आपल्याला सगळ्यांना दिसायला भेटलेला आहे. म्हणून सगळ्यांना गणेश उत्सवची खूप खूप शुभेच्छा. गणपती बाप्पा मोरया. राज्यसभा खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांच्या घरी सुद्धा गणरायाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. बोंडे कुटुंबियांनी गणरायांची विधिवत पूजा केली. आझादी का अमृत महोत्सव हा छोटेखानी देखावा त्यांच्या घरी साकारण्यात आला आहे. राज्यातील शेतकऱ्यांना सुखी आणि समृद्ध राहू दे अशी प्रार्थना यावेळी खासदार बोंडे यांनी यावेळी केली. गणरायाला हेच साकडं घातलं. गणराया तू सुख करताय, दुःख हरण करणार आहे. आणि त्यामुळं महाराष्ट्रावर, शेतकऱ्यावर, शेतमजुरावर, ग्रामीण भागावर वेळोवेळी जे संकट येतात आहे ते निवारण करण्याची शक्ती, या बळीराजाला सुखी करण्याची शक्ती सरकारला मिळो. आणि सरकार अतिशय संवेदनशीलपणे सगळ्यांपर्यंत पोहोचताय, तर सर्वांना ती मदत मिळो. आणि त्यासोबतच हा महाराष्ट्र, श्री गणेशाचं पूजन करणारा महाराष्ट्र, अष्टविनायक असलेला महाराष्ट्र हा सर्व दृष्टीने समोर जावो. महाराष्ट्रवासियांच्या जीवनामध्ये सुख, संपन्नता, आरोग्य अतिशय चांगल्या तऱ्हेनं मिळो ही गणरायाच्या जवळ प्रार्थना केली. संपूर्ण भारत देश पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वामध्ये पुढे चाललाय आणि हा भारत देश श्री गणराया विश्वामध्ये 1 नंबरचा देश कर हे साकडं मी घालतोय. युसीएनच्या अमरावती कार्यालयात सुद्धा गणपती बाप्पांचं आगमन वाजत गाजत करण्यात आलं. अमरावती शहरातील राजकमल चौकातील युसीएन कार्यालयात गणपती बाप्पाचं आगमन झालं. यानंतर या ठिकाणी विधिवत पूजा अर्चा करून गणेशाची स्थापना करण्यात आली. गेल्या वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जगभर लॉकडाऊन पुकारण्यात आलं. यामुळे सर्व सण निर्बंधात साजरे झाले. अवघ्या महाराष्ट्राचा लाडका बाप्पाही निर्बंधातच आणावा लागला होता. 2 वर्षांपासून गणेशोत्सव साजरा न झाल्यानं भाविक मात्र नाराज होते. मात्र आता या 2 वर्षांची कसर यंदाच्या गणेशोत्सवात भरून निघणार आहे. गणेशोत्सवासाठी अमरावती शहर पोलिसांनी शहरात कडक बंदोबस्त तैनात केला आहे. महिलांच्या सुरक्षेसाठी शहरात 10 CR मोबाईल तसंच 7 दामिनी पथकं सतत पेट्रोलिंगवर राहणार आहे. गणेशोत्सवादरम्यान शहरातील शांतता व सुव्यवस्था अबाधित राहण्याकरिता संपूर्ण आयुक्तालयात कडक बंदोबस्त लावण्यात आलाय. बंदोबस्तामध्ये 2 DCP, 5 सहाय्यक पोलीस आयुक्त, 32 पोलीस निरीक्षक, 80 पोलीस उपनिरीक्षक, 1650 पोलीस कर्मचारी तसेच 1 CRPF कंपनी, 2 RCP प्लॉटून, 1 QRT प्लॉटून, 450 होमगार्ड बंदोबस्तात तैनात राहणार आहे. सुरक्षेकरिता विशेष 10 CR मोबाईल व्हॅन व 7 दामिनी पथके तैनात राहणार आहे. गणेशोत्सवादरम्यान शहरात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याकरिता सर्व नागरिकांनी स्वतःला पोलीस समजून प्रशासनाला सहकार्य करण्याचं आवाहन पोलिसांनी केलं आहे. मंगळवारी पोलीस आयुक्त डॉक्टर आरती सिंग यांनी रस्त्यावर उतरून बाजारपेठमध्ये आढावा घेतला. अमरावतीचे मनपा आयुक्त डॉक्टर प्रवीण आष्टीकर यांनी मंगळवारी नेहरू मैदान येथील स्टॉलला भेट दिली. यावेळी पर्यावरण संवर्धन अधिकारी महेश देशमुख, जनसंपर्क अधिकारी भूषण पुसतकर, माजी नगरसेवक अजय सारस्कर, मनपा कर्मचारी तसंच मातीचे गणपतीचे मूर्तिकार देखील उपस्थित होते. प्लास्टर ऑफ पॅरिस म्हणजेच POP पासून तयार होणाऱ्या मूर्ती या पाण्यात लवकर विरघळत नाही. तसेच मूर्ती सुशोभित करण्यासाठी वापरण्यात येणारे रासायनिक रंगांमुळे पर्यावरणाची हानी होते.
त्या अनुषंगानं याबाबत विविध स्वरूपाच्या योजना करून गणेशोत्सवादरम्यान मातीच्या मूर्तीचा वापर जास्त प्रमाणात व्हावा याकरिता महानगरपालिकेकडून जनजागृती करण्याकरिता तसेच नागरिकांना मातीपासून निर्मित मूर्ती उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगानं वेळोवेळी मूर्तिकार संघटनेच्या बैठकी आयोजित करून मूर्तिकारांनी मातीच्या मूर्ती जास्त प्रमाणात तयार कराव्या याकरिता बैठकीदरम्यान प्रेरित करण्यात आलं होतं. त्याचे फलस्वरूप म्हणून काही मूर्तिकारांकडून मातीची मूर्ती निर्मिती सुरू करण्यात आली. यावर्षीच्या गणेश उत्सवाकरिता अमरावती शहरासाठी 70,000 मातीच्या गणेश मूर्ती तयार करण्यात आली असल्याची माहिती मूर्तिकार संघटनेकडून प्राप्त आहे. मातीच्या मूर्ती विक्रीकरिता काही जागा राखीव ठेवण्यात यावी अशी विनंती मूर्तिकार संघटनेकडून करण्यात आली होती. त्या अनुषंगानं शहरातील नेहरू मैदान इथं काही दुकाने मातीच्या मूर्ती विक्रीकरिता राखीव ठेवण्यात आली असून यावर्षी मूर्तिकार संघटनेकडून हमीप्राप्त एकूण 22 दुकाने फक्त मातीची गणेश मूर्ती विक्री करणार असून त्यांच्या विक्रीस सहाय्याकरिता महानगरपालिकेकडून प्रायोजित करण्यात आले आहे. नेहरू मैदान येथील शाळेच्या बाजूनं मातीच्या गणेश मूर्ती विक्रीसाठी दुकाने असून महानगरपालिकेकडे नोंदणीकृत मातीच्या मूर्ती तयार करणाऱ्या मूर्तिकारांकडून मातीच्या गणेश मूर्ती विक्री करण्यात येणार आहे. तसेच महानगरपालिकेतर्फे फलक लावण्यात आला आहे. तसेच संबंधित मातीच्या गणेश मूर्ती विक्रेत्यांकडून गणेश मूर्ती घेण्यात यावी असं आवाहन महानगरपालिकेतर्फे करण्यात आलंय. याद्वारे अमरावतीतील सर्व नागरिकांना नम्र आवाहन करतो की पर्यावरणाच्या संवर्धनासाठी पर्यावरणपूर्वक गणपती आपण जे शाडूचे मातीचे गणपती आहेत हे खरेदी करून आपली गणेशोत्सव हा जो आहे उद्याचा हा साजरा करावा आणि पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने अमरावतीचं पर्यावरण चांगलं राहावं, पर्यायाने पूर्ण राज्याचं देशाचं पर्यावरण चांगलं राहावं या दृष्टीने आपण प्रयत्न करावा असे मी आपल्याला विनम्र आवाहन करत आहे. पर्यावरणपूरक इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करण्याकरिता शाडू मातीपासून तयार केलेल्या पर्यावरणपूरक मूर्तीचा वापर करावा. गणेश मूर्ती विक्रेत्यांकडे गणेश भक्तांनी मातीपासून निर्माण झालेल्या मूर्तीची मागणी करावी असं आवाहन मनपा आयुक्त डॉक्टर प्रवीण आष्टीकर यांनी केलंय. अरुण जोशी, UCN न्यूज, अमरावती. गणपती उत्सवाला संपूर्ण राज्यात सुरुवात होत असताना पर्यावरणपूरक गणपती उत्सव साजरा करा असं आवाहन शासनाकडून केलं जात आहे. अमरावतीत सामाजिक वनीकरण वाईल्ड लाईफ यांच्या संयुक्त कल्पनेतून मातीच्या बाप्पांच्या मूर्तीचा स्टॉल लावण्यात आला होता. अमरावतीमध्ये सामाजिक वनीकरण वाईल्ड लाईफ यांच्या संयुक्त संकल्पनेतून मातीच्या बाप्पाच्या मूर्तीचा स्टॉल लावण्यात आला असून बाप्पाच्या मूर्तीसोबत एक झाड व एक कुंडी विनामूल्य मातीची मूर्ती खरेदी करणाऱ्या ग्राहकांना दिला जात आहे. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीमुळे पर्यावरणाचा होणारा ऱ्हास व मूर्तीची विटंबना लक्षात घेता ज्यामुळं मूर्तीचं विसर्जन होईल तेव्हा त्याच कुंडीमध्ये ती माती व ते झाड लावून एक आगळा वेगळा वृक्षारोपणाचा संदेश देणारी संकल्पना या ठिकाणी दिसून येत आहे. आमचा उपक्रम असा आहे सर की मागील काही वर्षांमध्ये जे प्लास्टर ऑफ पॅरिसचे गणपती विकल्या जात होते तर त्यामुळे असं होत होतं आपण लोक जे आपले देव आहे त्यांना विसर्जन करत होतो नदीत किंवा तलावात. तिथे गेल्यानंतर ते POPची मूर्ती पाण्यात विरघळत नव्हती. त्यामुळे होत असं होतं की आपल्याच देवांची विटंबना होत होती. तर आम्ही काही वर्ष मागील आणि आताही पुढेही आम्ही जे POPच्या मूर्त्या आहेत ते उचलण्याचा एक कार्यक्रम राबवतोच. त्याचमुळे मग आमच्या मनात एक अशी संकल्पना आली की आम्ही स्वतः का नाही मातीच्या मूर्त्या विकावं आणि त्यासोबतच आम्ही मातीच्या मूर्तीसोबत एक कुंडी आणि एक झाड फ्री देतोय. त्यामुळे असं होईल की तुम्ही तुमच्याच घरी हा मातीचा गणपती याचं तुम्ही विसर्जन करा. विसर्जन झाल्याच्या नंतर तुम्ही त्याची जी माती आहे ती जशी खाली सेटल झाली त्याला तुम्ही गाडून त्या कुंडीमध्ये टाका, त्यात थोडं खत मिळवा आणि जे वृक्ष देतोय ते वृक्ष असे वृक्ष आहे की जे तुम्हाला ऑक्सिजनही देईल, जेणेकरून तुम्हाला जे कोरोना काळात जे ऑक्सिजनचा जे तुम्हाला अभाव झाला होता त्याचा ते भर पडेल. अमरावती जिल्ह्यातील नामांकित मानल्या जाणाऱ्या श्री गाडगेबाबा महाराज प्राथमिक आणि माध्यमिक आश्रमशाळेतील 10वी आणि 12वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. श्री गाडगे महाराज मिशन मुंबईचे चेअरमन मधुसूदन दादा मोहिते पाटील, सचिव सचिन घोंगटे यांच्या प्रेरणादायी संकल्पनेतून प्रथम प्रावीण्यप्राप्त विद्यार्थी चेतन उमेशराव दुधाट, विशाखा जानराव युनाते, अनारकली झमलसिंग कंगाले यांनी उज्ज्वल यश संपादन केल्याबद्दल संस्थेचे संचालक श्री बापूसाहेब देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सत्कार सोहळा कर्मयोगी गाडगेबाबांचे अंतिम श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र नागरवाडी इथं पार पडला. विशेषतः मेळघाटसारख्या अतिदुर्गम आदिवासी बहुल क्षेत्रात असणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाविषयी अभिरुची निर्माण व्हावी तसेच त्यांनी मिळवलेले यश त्यांच्या आयुष्यासाठी प्रेरणा व शैक्षणिक कामाकरिता त्यांना मदत व्हावी.
या उदात्त हेतूनं गुणवंत विद्यार्थ्यांकरिता श्री गाडगे महाराज मिशन मुंबई कार्यकारिणी मंडळाच्या वतीनं हा उपक्रम आयोजित केला जातो. या प्रसंगी संस्थेचे संचालक श्री बापूसाहेब देशमुख यांनी प्रावीण्यप्राप्त विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या अतुलनीय यशाकरिता सातत्यानं कार्यरत असलेल्या सर्व शिक्षकांचा आभार मानत त्यांचे देखील कौतुक केलं. दरम्यान त्यांनी विद्यार्थ्यांना उज्ज्वल व भावी आयुष्याप्रती मोलाचं मार्गदर्शन केलं. तसेच पुढील शैक्षणिक प्रवासाकरिता संस्थेतर्फे विद्यार्थ्यांना सर्वतोपरी मदत करणार असं प्रतिपादन बापूसाहेब देशमुख यांनी यावेळी केलं. बातम्यांची मालिका पुढे अशी चालू राहील. आपण पाहत रहा USN न्यूज. नमस्कार.